परळीच्या महादेव मुंडे हत्या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेत। या प्रकरणामध्ये कुणीही असो त्याला सोडणार नाही असा शब्द सुद्धा मुख्यमंत्र्यांनी महादेव मुंडेंची विधवा पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांना दिलाय। त्यामुळे आता तरी महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळणार का, बघूयात या प्रश्नाचा वेध घेणारा हा रिपोर्ट। महादेव मुंडे हत्येचे फोटो पाहून मुख्यमंत्र्यांचा डोक्याला हात। SIT मार्फत चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश, कुणालाही सोडणार नाही ज्ञानेश्वरी मुंडेंना फडणवीसांचा शब्द। नवऱ्याच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी यासाठी गेल्या 21 महिन्यांपासून सुरू असलेली एका विधवा पत्नीची धडपड। तिचं नाव ज्ञानेश्वरी मुंडे। आपल्या पतीच्या खऱ्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी या मागणीसाठी ज्ञानेश्वरी मुंडे आणि इतर मुंडे कुटुंबियांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। महादेव मुंडेंच्या हत्येचा सगळा वृत्तांत मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातला, त्यांना फोटोही दाखवले। महादेव मुंडेंच्या भीषण हत्याकांडाचे फोटो पाहून मुख्यमंत्र्यांनी सुद्धा डोक्याला हात लावला। परळीतील बंगल्यावरून फोन आला आणि त्यानंतर तपास थांबला असं ज्ञानेश्वरी मुंडेंनी फडणवीसांना सांगितलं। धनंजय मुंडेंच्या आदेशानं तो फोन वाल्मिक कराडनं केला होता। या हत्येमध्ये सहभागी असलेल्या आणखी काहींची नावं त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली। कुणीही असो कुणालाही सोडणार नाही असा शब्द मुख्यमंत्र्यांनी ज्ञानेश्वरी मुंडे यांना दिला। महादेव मुंडे हत्येचा तपास करण्यासाठी पंकज कुमावत यांच्या नेतृत्वात SIT नेमण्याची घोषणा सुद्धा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली। ते बी एकदम भावुक झाले जेव्हा मी प्रतिक्रिया म्हणजे 21 महिन्याचा जे मी वृत्तांत त्यांना सांगितला तेव्हा ते पण भावुक झाले। त्यांना मी फोटो पण दाखवले, साक्षात त्यांनी डोळे झाकले आणि माझ्या लेकरा बाळाकडे बघून त्यांनी तात्काळ त्या अधिकाऱ्यांची फोन लावून पुन्हा बीडच्या SP सरांना बी त्यांनी बोलले की तुम्ही बी अजून लक्ष द्या याच्यामध्ये SIT मध्ये सुद्धा आणि त्यांच्या सोबत तुम्ही पण लक्ष घाला अजून या केसमध्ये आणि आरोपींना तात्काळ अटक करा असे म्हणले आहेत मुख्यमंत्री। परळीमध्ये धनंजय मुंडे साहेबांचा बंगला आहे आणि त्या बंगल्याचा सगळा कारभार जगमित्र कार्यालय म्हणून तिथे कार्यालय आहे परळीमध्ये, तर त्याच्यावरचा सगळा कारभार वाल्मिक कराड सांभाळत होता। मग हा फोन वाल्मिक कराडचाच गेला आणि त्यामध्ये आम्ही सांगितलं आहे की सानप सरांचे CDR काढा, अजून कोणी कोणी याच्यात इन्व्हॉल्व आहे का हे पण पहा म्हणून आम्ही मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिले आहे। मला साहेबांनी जे माझ्या मनावर जे अधिकारी मला पाहिजे होते SIT मध्ये ते साहेबांनी तात्काळ त्यांना मागणी केली आहे की ते SIT स्थापन करून आरोपींना अटक करतील आणि मला मुख्यमंत्री साहेबांनी एवढं आश्वासन दिलं आहे की आरोपी तात्काळ अटक होऊन जातील। मुख्यमंत्री साहेबांचा शब्द म्हणजे संविधानाचा शब्द आपण मानला पाहिजे आणि आरोपी अटक होतील आणि माझ्या परिवाराला न्याय भेटेल मुख्यमंत्री साहेबांच्या हाताने हे मला आता म्हणजे माझं समाधान झालं आहे त्यांच्यावर। भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी सर्वात अगोदर हे हत्या प्रकरण उघड केलं होतं। यामध्ये अनेक पोलीस अधिकारी देखील गुंतले असल्याचा पुनरुच्चार धस यांनी यावेळी केला। महादेव मुंडेंना मारून टाकलं आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी संतोष देशमुखांचा खून करण्यात आला। हे अगोदर बरेचसे खून जे आहेत ते पचल्यामुळे खून एकाने करायचा, आरोपी दुसरा करायचा, जेलमध्ये तिसरा घालायचा, हे असं सगळं जे आहे आणि याच्यामध्ये 100% काही पोलीस अधिकारी त्यांची सुद्धा नावं आम्ही माननीय साहेबांना सांगितले, त्यांचे फोन आणि त्यांचे सुद्धा कॉल डिटेल चेक करावेत अशा प्रकारची मागणी केली। गेल्या 2 वर्षांपासून परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरण बरंच गाजतंय। 21 ऑक्टोबर 2023 रोजी परळीच्या तहसील परिसरात महादेव मुंडेंची निर्घृण हत्या करण्यात आली। 24 जानेवारी 2025 रोजी आमदार सुरेश धस यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं। 25 जानेवारीला अंबाजोगाई पोलीस उपअधीक्षकांकडे तपास वर्ग करण्यात आला। 11 फेब्रुवारीला SIT मार्फत तपास करण्याची मागणी पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी केली। 13 फेब्रुवारीला पोलीस निरीक्षक संतोष साबळेंच्या तपास पथकाची नेमणूक करण्यात आली। 3 जुलैला विजयसिंह बांगर यांचा जबाब नोंदवण्यात आला। 16 जुलैला तपास पुढे जात नसल्यानं ज्ञानेश्वरी मुंडे यांनी 2 वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला। 29 जुलैला मुख्यमंत्री कार्यालयातून महादेव मुंडे कुटुंबियांना भेटीसाठी वेळ देण्यात आली। 31 जुलैला ज्ञानेश्वरी मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटल्या आणि SIT स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले। महादेव मुंडेंची निर्घृण हत्या करण्यात आली। त्यांच्या मानेकडचा मांसाचा तुकडा चक्क वाल्मिक कराडच्या टेबलवर ठेवण्यात आला होता अशी धक्कादायक माहिती ज्ञानेश्वरी मुंडे देतात।
बीडमध्ये वाल्मिक कराड गँगची किती भयंकर दहशत होती हे त्याचं आणखी एक उदाहरण. आता SIT तपासामधून खरे गुन्हेगार पोलिसांच्या हाती यावेत, त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि मुंडे कुटुंबियांना न्याय मिळावा हीच अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.